चांगल्या वातावरणात आपली ही सभा होते। पावडेवाडी हा सीमावर्ती भाग आहे, पण कधी आम्हाला इकडे येताना भीती वाटत नाही, कारण की लोक आपलेच आहेत। सीमा ही काही त्या सीमेसारखी नाही, थोडेफार असतील, पण त्याच्यामध्ये आता किती वर्ष आपण त्या मुद्द्यांवर चर्चा करायची किंवा त्याच मुद्द्यांना परत परत पुढे आणायचं। आणि आताच सगळ्याच मान्यवरांनी, वकील साहेबांनी एखाद्या न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं वकील साहेब एखादी दलील, जज साहब माय लॉर्ड, मतदार राजा हा माय लॉर्डच आहे, या लोकशाहीचा माय लॉर्ड तुम्ही आहात। आम्ही जरी खुर्चीवर बसलेले असू, पण ह्या सगळ्यांची, आमच्या पक्षाची, आमच्या कार्यकर्त्याची, आमच्या कार्यपद्धतीची त्यांनी सगळी सखोल अशी इथं बहस तुमच्या समोर इथं केली। त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले, त्यांनी विनंती केली की आपण येणाऱ्या काळामध्ये ह्या विचाराच्या लोकांना एकदा आपलंसं करून बघा, ह्या विचारांच्या लोकांवर थोडासा विश्वास अजून जादा टाका, ह्या लोकांकडं शंकेच्या नजरेनं बघू नका। कारण की मनामध्ये ती शंका काही कारणानं स्वाभाविक आहे, ऊस लावला तर काय होईल, काम सांगितलं तर काय होईल, सांगितलं तर होईल का नाही, जाऊन सांगावं कसं, म्हणजे ही एक मनामध्ये एक शंका आपल्यामध्ये असेल। कारण अनेक वर्षापासून आपला परिचय किंवा काम करण्याची पद्धत किंबहुना एखाद्या वेळेस असतं की नाही, आम्ही एका मतदारसंघ निर्माण होण्याच्या पूर्वी एका विचाराच्या, एका नेतृत्वाच्या सानिध्यामध्ये आम्ही होतो। कधी कधी आपल्याला मनातून वाटतं की नाही, आपण त्यांची माणसं होतो, त्या भागात आपला मतदारसंघ तिकडं होता, म्हणून ह्यांच्याकडे कसं जायचं। कारण की नेहमीच आम्ही त्या पक्षाची वैचारिक, आमची पातळी वेगळी आहे किंवा वैचारिक मांडणी आमची वेगळी आहे। पण वैचारिक मांडणी जरी वेगळी असेल तर मनभेद कधी नव्हते, मतभेद असू शकतात, मनभेद कधी नव्हते। आणि आपण सगळ्यांनी मुंडे साहेबांवर प्रेम केलं, त्यांना मोठं केलं, त्यांचं नेतृत्व वाढवलं। अजूनही आपल्या मनामध्ये त्यांच्या कामाचं, कार्याचं उल्लेख आपण नेहमी करतो, कारण की ही साध्या कुटुंबातली, साध्या समाजातली, गावातली माणसं मोठी झाली, महाराष्ट्राच्या क्षितिजावरती आपण पोहोचवली आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा आपण करून घेतली। पण कधी कधी हाही विचार केला पाहिजे की अनेक वेळेस ह्या भागामध्ये परिसरामध्ये फिरताना मुंडे साहेबांच्या अनेक आठवणी, अनेक किस्से आमचे कार्यकर्ते सांगतात, आमचे लोक आपल्याला आठवणी त्यांच्या सांगत असतात। पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र राजकारणात किंवा देशाच्या राजकारणामध्ये मुंडे साहेबांचा जिगरी दोस्त कोण असेल तर तो विलासराव देशमुख, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये दुमत नाही, काहीच नाही। मग आता आपण मित्राच्या घरात आलेलो आहोत, जिगरी मित्राच्या, मित्र कोण असतो, एवढाच आपला फरक झालेला आहे। तर विचार करा, मित्रांनी सांगितलं असतं नाही बाबा तिकडं आहात, सुखानं आणि सन्मानपूर्वक तुमची वागणूक, तुमची काळजी ते घेतील, एखादं काम तिकडचं असेल किंवा इकडचं असेल, कधी हा भेदभाव नव्हता आणि आजही आणि ह्याच्या पुढेही कधी राहणार नाही। कारण की राजकारणामधली संस्कृती अलीकडच्या काळाचं मी म्हणत नाही, जे संस्कार आमच्यावर आहेत की त्याच्यामध्ये राजकारण, आचारसंहिता सुरू झाल्यापासून मतदानाच्या तारखेपर्यंत राजकारण, कारण आपली आपली भूमिका आपल्याला मांडावी लागते, आपापल्या पक्षाचं बाजू आपल्याला मांडावी लागते आणि मतदान झाल्यानंतर जो काही निकाल लागेल तो निकाल स्वीकारून ज्याच्या हातामध्ये जी जबाबदारी असेल त्या जबाबदारीच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत त्यांच्या विकासाची गोष्टी पोहोचवणं, त्यांच्या अडीअडचणी दूर करणं। कारण की महाराष्ट्र सरकार असेल, एखादी संस्था असेल, एखादा कारखाना असेल, या सगळ्या गोष्टी त्या भागातल्या त्या लोकांच्या विकासासाठी म्हणून असतात। निर्णय करण्याची क्षमता राजकारण किंवा एखादं पद तुम्हाला देतं। एखाद्या पदावर कोणी गेलं तर त्या पदाच्या काही चौकटी असतात। एखादा आमदार म्हणून गेला तर त्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याचा अधिकार त्याला त्या विधिमंडळात प्राप्त होतो। पण जो तेव्हा इथं आमदार आपल्या प्रांताचे, आपल्या तालुक्याचे, आपल्या जिल्ह्याचे जेव्हा तो प्रश्न मांडत असतो, आपल्या राज्याचे प्रश्न मांडत असतो, तेव्हा तो हा संकुचित विचार करत नसतो की ते पावडेवाडीचा आहे का तो बाभळगावचा आहे, तो त्या परिसराची मागणी करत असतो। रेणापूरला MIDC झाली पाहिजे, इथं रोजगार निर्मिती झाली पाहिजे, इथला बाजार मोठा झाला पाहिजे, ह्या भागामध्ये बॅरेजची कामं जी प्रलंबित आहेत ती झाली पाहिजे, ह्या भागातला पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे, ह्या भागातल्या कारखान्याची क्षमता वाढली पाहिजे, हा ह्या परिसराचा विचार आहे। आम्ही नेहमी तोच मांडला। पार त्या बूथ पर्यंत जाणं, त्या गावापर्यंत जाणं, इथं काय झालं,
आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत ही चर्चा कधी करत नाही. कोण किती दिलं, काय दिलं, त्याच्या मोबदल्यात आम्ही काय दिलं, हे देवाण नाहीये. ह्या निवडणुका, हा विचार आमच्या माध्यमातून काय होऊ शकतं, अजून चांगलं ह्या परिसराचं कसं होईल, तुमच्या मनामधली जर शंका अजून थोडी कमी झाली तर अजून जास्त चांगलं तुमच्या ह्या भागाचं होईल, तुमच्या ह्या परिसरातलं होईल, तुमच्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं होईल. तुम्ही आमचा हा फायदा तुमच्या पदरात पाडून घ्या, एवढंच विनंती करायला आम्ही आलोय. तुम्ही मतदान द्या, मतदान मागण्यासाठी ह्या निवडणुकीची प्रक्रिया असते, पण तुम्ही दिलं काय नाही दिलं काय त्याच्यातही कधी भेदभाव झाला नाही. नाहीतर ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या आकडेवारीवर जर मतदान केलं तर आमचं इथं येणं जाणं वकील साहेब संयुक्तिक नाही. कारण की आमच्या भागातले लोक म्हणतात मग कुठं निघालो तिकडं, कोण आहे तुमचं तिकडं, विचारतात आम्हाला कुठे चालला फावडेवाडीला, कोण आहे तिथं, माणूस तर आहे का. पण आम्ही म्हणलं नाही, आपल्या भागातले आहेत, आपल्या मतदारसंघातलं गाव आहे, ही लोक आपली आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे, विनंती केली पाहिजे. आपण काय करणार आहोत, कशासाठी आपण हे सगळं करतोय, ह्यासाठी हे सगळं आपण बघतोय, काय ह्या निवडणुका आपण लढतोय, कुठं महाराष्ट्राची परिस्थिती काय झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं वकील साहेबांनी इथं सांगितलं की त्या पद्धतीनं ह्या महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा पक्ष फोडून आणि कोणत्याच म्हणजे भारतातल्या केंद्रस्थानी कुठलं नेतृत्व असेल किंवा राज्यस्थानी कुठलं नेतृत्व असेल, अशी फोडाफोडी कधीही कोणत्याही राज्यामध्ये अशी आपण बघितलेली नाही. एखाद्याच आपण ऐकलं होतं, एखाद्या पक्षाचं समर्थन करणारा पक्ष बाजूला गेला म्हणून सरकार पडलेलं आहे, सरकार कोसळलेलं आहे. एखाद्या वेगळ्या पक्षाचं समर्थन घेऊन कोणीतरी सरकार स्थापन केलेलं आहे. एवढ्यापर्यंत आपल्याला ही लोकशाहीमध्ये ह्या तरतुदी दिलेल्या आहेत. किंवा एखाद्या मतामुळं आम्ही एखाद्या मुद्द्यावर एकत्र आलो, आता आम्हाला पटत नाही, आम्ही वेगळे होतोय. पण अशी फोडाफोडी, ही पक्ष फोडले तर फोडले, त्याच्यानंतर घरं फोडले. आजकाल आमची टिंगल अशी होते, म्हणजे आमदारकीची निवडणूक किंवा एखादा फुगा त्याच्यामध्ये जास्त फरक राहिला नाही. कारण का आमदारी फुटतो ह्याचा प्रचार हे सगळे आमचे माध्यमातले लोक नेहमी करतात. मला आम्ही फुटणारे नाहीत बाबा, आम्हाला काय टाचणी लावा, टाचणी तुटल पण आमच्यावर काही परिणाम परत नाही. ते झालं, प्रक्रिया परिणाम लोकांनी येऊन देऊन काय होतंय का बघा, इकडे जातंय का बघा. तुम्हाला नाही, जिथं आहोत जसे आहोत तसे बरे आहोत. त्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या विचारानं पुढे जातोय. आणि कधीही तुम्ही बघा, काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेतृत्वानी कुठल्याही दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला जाऊन किंवा त्यांच्या गटाला जाऊन अशा रात्रीच्या बैठका, कोणी हुडी घालून चाललंय, कोणी काय घालून चाललंय, कोणी वेश बदलून चाललंय, आम्ही असं नाही. जेव्हा महाविकास आघाडी आम्ही स्थापन केली, त्या पक्षानं त्यांची भूमिका धरली की आम्हाला आमच्या युतीमधून आता बाहेर पडायचंय. आमच्या समोर महाराष्ट्राचे प्रश्न होते, ते आमच्यावर आरोप करतात तुम्ही काय वेगळं केलं. मला आम्ही येऊन त्यांना नाही पेन मारली की तुम्ही पक्ष सोडा आणि इकडे या. त्यांचा विचार झाला होता की आम्हाला ह्यांच्यासोबत आता राहायचं नाही आणि महाराष्ट्राला एक पर्याय व्यवस्था, एक चांगलं सरकार देण्याचं आमचं सर्वांचं मानस होतं. म्हणून महाविकास आघाडी निर्माण केली आणि त्याच्यानंतर निर्माण करून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही सर्वांनी तिथं आखला. त्याच्यामध्ये जे प्रमुख मुद्दे होते ते शेतकऱ्यांचे होते, बेरोजगारांचे होते, आरोग्य व्यवस्थेचे होते. अनेक अशा मुद्द्यांवर आम्ही 10-15चा कलमी कार्यक्रम त्यावेळेस आखला होता. आणि त्याच्यामधला पहिला निर्णय महाविकास आघाडी सरकारनं कोणता घेतला असेल तो कर्जमाफी शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय घेतला होता. आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही जसं कामाला सुरुवात केली तर कोरोनाचा महामारी आपल्या देशावर ओढावली आणि त्याही अडचणीच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीने जे काम केलं त्याची ओळख, त्याची नोंद जागतिक पातळीवर गेली हे आपल्याला विसरता कामा नये. त्यावेळेस ह्या विचार केला नाही की फावडेवाडीमध्ये काँग्रेसच्या आमदाराला मतदान दिलं होतं मग इथं लसीकरण कमी करा, इथं ऑक्सिजन पुरवठा करू नका, इथल्या पेशंटला बेड मिळवू देऊ नका. असा कधीच भेदभाव कधी केला नाही. ही सगळी महाराष्ट्राची जनतेची जबाबदारी ही महाविकास आघाडी सरकारची होती. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की महाविकास आघाडीचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे सगळ्या मंत्रिमंडळांनी एक निर्णय घेतला की ती पुण्यामध्ये जी पुनावालाची लस निर्माण करणारी कंपनी होती, एक रकमी चेक घेऊन म्हणजे ब्लँक चेक उद्धव साहेब त्याच्याकडे घेऊन गेले, तुमची कंपनी पुण्यामध्ये आहे, तुम्ही लस निर्माण करणार आहात, तुमच्या लसीला यश आलेलं आहे. तर आमच्या महाराष्ट्राची त्यावेळेची लोकसंख्या ही लोक आपल्याला सांगत होते 12 कोटी
आणि त्यावेळेस सांगितलं होतं की 2 डोस द्यायची गरज आहे. तर 2 डोस म्हणजे 24 कोटी डोसचा एक रकमी चेक ते उद्धव साहेबांच्या समोर ठेवला आणि सांगितलं अमाऊंट तुम्ही लिहा. महाराष्ट्र सरकार पहिलं आपल्या राज्यातल्या 24 कोटी लस खरेदी करायला हात एक रकमी चेक तुम्हाला द्यायला आज आम्ही तयार आहोत. ही जबाबदारी, ही बांधिलकी लोकांची महाविकास आघाडी सरकारची होती. त्याच्यामध्ये हे कधी भेदभाव नव्हता की हे कोणत्या पक्षाचं आहे, कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता आमदार आहे. जे आज आपण बघतोय की आमदार निधी वाटपाचा देखील जो कार्यक्रम असेल तो चेहरा बघून, पक्ष बघून आणि उद्या आपल्याकडे येऊ शकतो का हे बघून त्याची आज व्यवस्था केली जाते. तर कुठेतरी आपण हा विचार केला पाहिजे की महाराष्ट्राला ही राजकीय संस्कृती महाराष्ट्राच्या हिताची नाहीये. महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेला पुढे नेलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, महाराष्ट्रातल्या लोकांची ही शंका दूर झाली पाहिजे की आम्ही कोणत्याही विचाराच्या कोणत्याही पक्षाला जर मतदान करू, ही लोकशाही आहे, तुम्हाला तो तुमचा स्वतंत्र अधिकार आहे. पण निवडणुका झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून आणि आता प्रत्येक संकेत हेच सांगते की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. कारण का महाराष्ट्राची जनता ह्या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणात त्रस्त झालेली आहे आणि लोकसभेमध्ये तोच कौल महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे. जिथं आपले काँग्रेसचा एकही खासदार नव्हता तिथं काँग्रेसचे 14 खासदार निवडून येऊ शकतात आणि महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आपण लोकसभेमध्ये पाठवले. ह्याचंच एक द्योतक आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या विचाराला लोक त्रस्त झालेले आहेत, या फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळलेली आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगला विचार, चांगलं सरकार, आपलं सरकार आपल्याला इथं निवडून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करायचं. आणि ह्या निवडणुका तेवढ्यासाठीच आहेत. अनेक वर्ष मतदारसंघ निर्माण झाल्यापासून आतापर्यंत इथं काँग्रेसचाच आमदार निवडून गेलेला आहे. ह्याही वेळेस काँग्रेसचाच आमदार निवडून जाईल याचं सगळंच मध्ये एक वातावरण आहे. महाविकास आघाडी सरकार येण्यामुळे काँग्रेसचाच आमदार इथून निवडून जाईल. पण त्याच्यामध्ये आपणही सहभागी व्हा. आम्ही आपला सहभाग मागतोय, आम्ही आपला आशीर्वाद मागतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या सगळ्या बैठकीमध्ये हे दिल्यानंतर ते होईल, ते दिल्यानंतर हे होईल, तुम्ही द्या न द्या ही आमची गॅरंटी आहे की तुम्ही लावलेला ऊस हा मांजरा परिवारामध्ये गाळप केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत. आम्ही व्यावहारिक नातं आमचं आम्हाला जोडायचं नाहीये की ह्याच्या मोबदल्यामध्ये हे आहे, असं नाहीये. साहेबांनी मांजराचं जे रोपटं लावलं होतं ते एवढ्यासाठीच लावलं होतं की पश्चिम महाराष्ट्रासारखं जर एखादं उद्योग आपल्या भागामध्ये येत असेल तर आपल्या भागातल्या लोकांचं अर्थकारण पश्चिम महाराष्ट्रासारखं होऊ शकतं का. त्यावेळेस त्यांच्याही मनामध्ये ही शंका होती की जेव्हा मांजरा परिवार किंवा मांजरा कारखाना उभा करायचा निर्णय होता, आपल्या भागामध्ये कारखानदारीच तेवढी यशस्वी पद्धतीनं चालत नव्हती. कारखाने आपल्या पहिले निर्माण झाले होते, आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा असलेले आपल्या पहिले जे कारखाने आहेत, पण त्यांची क्षमता किंवा त्यांचा कारभार तेवढा सकारात्मक त्या काळामध्ये नव्हता. लोकांना इथेही शंका होती, पण त्यांनी ते धाडस केलं आणि त्यांनी ते पाऊल पुढे ठेवलं. लोकांनी त्यांना साथ दिली आणि आज 1250 टनाच्या कारखान्याचे रूपांतर आता 25,000 टन प्रतिदिन गाळपाच्या क्षमतेमधले 4 कारखाने आपल्या मतदारसंघामध्ये उभे आहेत. त्यामुळं काळजी करायची गरज. का वाढत गेल्या ह्या क्षमता? कुणाचा ऊस जातो, कुणाच्या घरामध्ये लक्ष्मीचे पावलं येतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये आपल्या तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, तुमची मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, तुमचे स्वप्न साकार झाली पाहिजेत. आम्ही तर आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं ब्रीदवाक्यच बदललेलं आहे, सहकारातून समृद्धी. ह्याच्या ऐवजी आता सहकारातून स्वप्नपूर्ती. स्वप्न तुम्ही पाहिले पाहिजेत, आम्हाला कळवली पाहिजेत. ती स्वप्नपूर्ती करण्यामध्ये आमच्याकडून जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमी केलेला आहे. त्याच्यामध्ये कधीही कुणाचा भेदभाव तिथं ठेवलेला नाही आणि ह्याही पुढं आपली सेवा करण्यासाठी ह्या परिसरातल्या आपल्या ह्या लातूर तालुक्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये जी एवढी काही गावं असतील त्या सर्वांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यासाठी त्या संस्था उभ्या केल्यात आणि त्या संस्थेचं काम पारदर्शक पद्धतीनं अनेक वर्ष आपण अनुभवलेलं आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जरी आपण बघितलं की साखर कारखानदारी असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, राजकारण्यांचं वागणूक असेल, वर्तन असेल, हे सगळं आपण तपासून बघू शकता. आणि त्याच्यामध्ये लातूरच्या संस्कृतीमध्ये जे काही वाढलेले आहेत, लातूरचे संस्कार ज्यांच्यावर पडलेले आहेत, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे, दिलीपराव देशमुख साहेबांचे, काँग्रेसचे संस्कार जिथे जिथं असतील तिथं सन्मानपूर्वक, समाधानपूर्वक वागणूक सर्वांनाच मिळत आलेली आहे. आणि ह्याही परिसरामध्ये, ह्याही भागामध्ये आपण फक्त सांगणं गरजेचं आहे. आम्हाला आपण सुचवलेली कामं ती करण्यामध्ये आम्हाला यश मिळेल.
गावामध्ये काय चालतं आपण जास्त अधिक जाणकार असता. आपण आपल्या गावातल्या अडचणी काय आहेत आपल्याला माहित असतं. कुणाचा पेवर ब्लॉकचा रस्ता राहिलाय, कुठं चौकात काम करायचंय, कुठं नालीचं काम करायचंय, त्या पद्धतीनं आपण हे सगळं करू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमची तीच विनंती असेल